काय ग? काय झालं? हं? दिवा पण नाही लावला. अशी का बसलीस घुम्यासारखी? कोणी काही बोललं का तुला? हं? आये कुणी नाही बोललं. अगं अशी काय बघते? काय झालं? हं? आये तू मला शाळेत पाठवलंस ना, हं? थँक्यू. तुझ्या बाची पण लई इच्छा होती तू शिकावं म्हणून. ते शिकले असते ना तर मजुरी नसती करावी लागली. कुठेतरी हापसर म्हणून लागले असते. पण नाही शिकले. करावी लागली मजुरी. गेले झाडावर, घसरला पाय, फुटलं डोकं. गेला जीव. तेव्हाच ठरवलं तुला शिकवायचं. माझ्या बानी मला शिकवलं असतं तर सुईण नसते झाले मी. डॉक्टर झाले असते. डॉक्टर. तू खूप शिक, मोठी हो. शिकशील ना? मग जेवायला काय करू सांग? भूक नाही. का ग? भांडलीस मनीषी? नाही, वाटत एक छोटा मुलगा भेटलेला. तो हाय असा. कसा? त्याला काहीच समजना, पण शाळेत जायची ना लय आवड आहे त्याला. हम्म. रोज जंगलात येतो आणि आम्ही शाळेत जातो ना तेव्हा बघताव. हम्म. पण या बालू पिटूने बिबट्या म्हणून सगळ्यांना घाबरून ठेवलेलं. तो हाच पोर. बिचारायची लय इच्छा आहे शाळेत यायची, पण त्याच्या घरचे त्याला पाठवतच नाही. असं भय. मग तू एक काम कर ना, उद्या त्याला गाठ. आणि त्याला शिकायची खरंच इच्छा असेल ना तर मास्तरांसमोर घेऊन जा. हं? हां, मास्तर बोलतील की त्याच्या घरच्यांशी. हां, हं? हां. आता सांग, जेवायला बनव. हो बनव. त्याचं नाव काय? अंड्या. अरे शांत बस. अरे आरडतच कशाला? कोणी सांगितलं तुला रानात जायला? अण्णांनी अख्खा गाव पालती मारलं तुला शोधाया. या वयात केवढे रे त्यांना धावडवतो तू? आता आम्ही शेतात मोलमजुरी करायची की तुझ्या पाटणं रानावनात फिरत राहायचं? मला शाळेत जायचंय. रस सालत शिकून कोणाचं भलं झालंय? माझं होणार. तुझं या असंच आहे, ये रे माझ्या मांगल्या. स्वतःचा बोचा धुवाय अन्न लागतोय आणि चालला मोठा सालत. 4 वेळा एक गोष्ट सांगितली तर तुझ्या डोसक्यात जाते. स्वतःचा नाही भान आणि उडवाय चालला इमान. गपगुमान इथं झोप. सालत जातोय सालत. सालचं पुन्हा नाव घेतलं ना तो व तिथं अण्णा बसलाय तर बाजूची काठी मारेल तुझ्या पायावर. गपगुमान इथं झोप. मी भाकर आणतो तुझ्यासाठी. आलं मोठं चालत जातंय. बडबड करत बसू नकोस ना तर अन्नाचा मार खाशील. मला नको जेवायला. मी लावतो उभाजी. आहे. आहे. कोण बी नाही माझं इथे. अरे अरे नीट. अरे धर. अरे अरे काय तू? ए काय ग, आज सुट्टी माहितीये ना की आज पण शाळेत घेऊन जायला आली हिला. ए माहिती मला, काय सांगू नकोस. काम हाय मनीकडे. काय ग चाने, आज आई आहे का घरला? नाही ना, सकाळी सुटून गेली आहे चिखलीला जाधवांकडे.
तुम्ही बसा दोघी, मी भाकरी आणते तुमच्यासाठी. काय ग मी आईशी बोलले. आई बोलते त्याला भेटून मास्तरांकडे घेऊन जा. आपण उद्या शाळेत जायच्या आधी लवकर निघूया. बघूया कुठे गावतं ते. का गे कोणाला शोधा जात आहे? तुमच्या बिबट्याला. बिबट्याला शोधते. आम्हाला सगळं माहितीये. काय केलं त्याने? अरे काय केलं म्हणजे? ड्रेस मागितला ना बिबट्याचा. चला ते गेलं तर नाही ना. मग 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 काय झालं विचारते. हे बाळू हा खवट्या बसलाय तो बघ. चल. अरे ड्रेस दे चल. नाही देणार. ए याला ओळखतोस काय? कोण? अरे हा आमच्या शाळेतला हिरो. म्हणजे अरे बोले तो रजनीकांत. अरे बिट्टू दाखव की तो तुझा गॉगल. बघितला? दे प्रेमानं ड्रेस नाहीतर गॉगल मधून चड्डी काढीन आणि उघडा पाठवून. काय नाही देणार. नाही देणार? नाही. हे पिट्या याला दाखव आपली स्टाईल. इकडं मी काय म्हणतो, तू एका बाजूने पकड, मग त्याचे पाय धरतो. वाटत लावून टाकू. हा समजलं काय? हो हो. हा अरे कुठे गेला? अरे गेला कुठं? गेला कुठं? दाखवूया चला आता. घाबरला असं. नीट चल रे. सांभाळ. इकडे इकडे इकडे. हा हा. बाळू पळ, बाळू पळ पळ पळ. येणार झाल्या वाटतं. आई, बाळू लवकर पळ, पिसाच अरे पळ. येणार झालाय. अरे हातात दगड आहे त्याच्या. पळ. बापरे मागे अरे 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 बाळू पळ. साला येडा घरंगळतच पडला. पण आम्ही काय थांबलो नाही. कोणाला माहित तसं उठल्याने डोक्यात बेगत आणलं तर हे डोक्याने जरा कमी आहे त्यो. पण आमचा नेहमीचा मेंबर आहे त्यो बिबट्या. त्याला लय वेळा मी खवटा दिलाय. तुम्हाला काय अक्कल आहे की नाही? बिचाराला शाळेत यायचंय म्हणून तो तिथे थांबलेला असतो. आम्ही त्याला आणणार आहोत मास्तरांकडे. ए हायस्कूल मध्ये फक्त हुशार मुलं शिकतात. माझ्यासारखी डोक्याने कमी असल्यानंतर काम नाही तिथे. कळलं काय? मी त्याला आणणार. तू त्याला आणलंस ना तर बघ. चल रे चल. अंद्या अंद्या ए अंद्या 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 इथून बघूया दिसतो का? हा चल. अंद्या अंद्या अरे कुठे आहेस तू? काय करायचं काय समजेना. चल. चानी खूप उशीर होतोय. सर ओरडतील. चल निघूया.
इथे पण नाही. आता जर पुन्हा उशीर झाला तर पूर्ण दिवस उन्हात उभा करीन, लक्षात ठेवा. वक्तशीरपणावर बोलणारे वक्ते नेहमी कंठरवाने बोलत असतात. नेपोलियनच्या रणांगणावरील यशाची गुरुकिल्ली हीच की तो नेहमी ठरलेल्या वेळेच्या आधीच 10 मिनिटे हजर असायचा. पहिली गोष्ट ही की 10 मिनिटे आधी हजर असणे हा मुळी वक्तशीरपणाच नाही. दुसरी गोष्ट अशी की तो जर तर घड्याळाचे गुलाम यावर आपण आज शिकलो. तुम्हाला आता यातलं काय कळलं ते उद्या येताना प्रत्येकाने लिहून आणायचंय. मी तपासणार आहे. हं? चला. सर 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 काय ग? माझ्या एका मित्राला शाळेत यायचंय. कोण? घेऊन येऊ का? हो, आण आण. थँक्यू सर. हं.